नवी मुंबईतील तुर्भे येथे दारूच्या नशेत एका मित्राने आपल्या मित्राची हत्या करून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले। तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी सांगितले की मृत आणि आरोपी हे दोघेही मित्र असून एकत्र राहत होते। अनेकदा दारू पिऊन त्यांच्यात भांडणे होत होती। यावेळीही दारू पिऊन त्यांच्यात भांडण सुरू असताना आरोपीने मानेवर हल्ला करून त्याची हत्या केली। यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने त्याला 23 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 17 तारखेला काल सकाळी 10:30 वाजता इसमनामे सुरेश होनहागा वय 20 वर्ष त्यांना पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की त्याचा जो मित्र आहे संजय बेहरा वय 22 वर्ष हे दोघेही राहणार महापे त्यांनी स्वतः येऊन सांगितले की माझा जो मित्र आहे संजय बेहरा याला आम्ही 16 तारखेला संध्याकाळी 1800 वाजता बावकुळेश्वर धबधब्या मंदिराच्या पाठीमागे जो जंगलामध्ये जो धबधबा आहे त्या ठिकाणी गळ्यावरती कटरने मारून तो त्या ठिकाणी पडलेला आहे अशी हकीकत सांगितली। तत्काळ आम्ही संबंधित पोलीस अधिकारी आणि स्टाफ त्याच्यासोबत घटनास्थळी पाठवले। त्या ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी आम्हाला एक बॉडी मिळून आली आणि त्यानंतर त्याची ओळख पटवली असता तो संजय बेहराच होता राहणारा। त्याच्या नातेवाईकांना त्याबाबत माहिती देण्यात आली आणि त्यानंतर मग तत्काळ आम्ही फायर ब्रिगेड तसेच FSLची टीम घटनास्थळी बोलून पंचनामा केला आणि जंगलातून आम्ही ती बॉडी हॉस्पिटलला दाखल केली। डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आणि त्यानंतर त्या संबंधित जो आरोपी आहे सुरेश होनागा यांनी कबुली दिल्याप्रमाणे त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। मान्य न्यायालयाने त्याची 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। हे दोघंही दारू पित होते आणि दारू पिल्यानंतर बऱ्याचदा याच्यापूर्वी त्या दोघांमध्ये आपसात भांडणं झालेली आहेत आणि त्याच्या मनामध्ये राग होता आरोपीच्या। त्या रागाच्या त्यामध्येच त्यांनी त्या दिवशी 16 तारखेला दोघांमध्ये धबधब्याच्या ठिकाणी भांडण झाले होते। त्या रागातूनच त्यांनी ते कटरनं त्याचा गळा चिरून हत्या केलेली आहे। झारखंडचे आहेत। जो आरोपी जो आहे तो क्वारीवरती मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो आणि जो मयत आहे तो मजुरी करतो। सध्या तरी अजूनपर्यंत माहिती उपलब्ध झालेली नाही।